दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये 40 क्रमांकाचा सूर्येचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत। या परी शाब्दाची ठाऊनी प्राप्तीपर्यंत आपणची करीती जैसा सूर्येचा। मागे आपण पाहिलेला आहे दृष्टांतामध्ये की एखाद्याची आरती जाणवणी, सन्निपातल्याच्या दृष्टांतात बघितलं की एखादा व्यक्ती अज्ञान अन्यथा ज्ञानामुळे जर का प्रतिकूल क्रिया करत जरी असेल त्याचं ओगठं न घेता परमेश्वर त्या जीवाला ज्ञानाचं दातृत्व करतात। परंतु आर्तवंत असेल तरच ते ज्ञान दिलं जातं, हे विषयाच्या दृष्टांतामध्ये पाहिलं। आणि एखाद्याची आरती जाणून परमेश्वर दुरून त्या ठिकाणी येऊन त्या जीवाला दातृत्व करतात, यासाठी दुरस्त मातेचा दृष्टांत बघितला। आणि एखाद्याला स्वतः परमेश्वर आर्त उत्पन्न करतात, त्याच्यामध्ये त्याची निर्मिती करतात आणि आरती उपजवून मग त्या जीवाला दातृत्व करतात, यासाठी हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत आपण बघितलेला आहे। अशा पद्धतीने हा जो काही क्रम सांगितलेला आहे, विविध प्रकारे परमेश्वर काय करतात, त्या जीवाला दातृत्व करत असतात। आणि या परी म्हणजे मागील जी काही परी सांगितलेली आहे, क्रम जो सांगितला आहे, त्या पद्धतीने शाब्दाची ठावणी प्राप्तीपर्यंत शाब्द ज्ञानापासून त्यामध्ये मग क्रियापूर्णत्वाचं देह देणं, त्यानंतर पुनःसंबंधी जन्मविणं, पुनःसंबंधी भेट देणं, त्या ठिकाणी योग्य करून अप्रोक्ष ज्ञान देणं, अप्रोक्ष योग्य करून सामान्य ज्ञान देणं, सामान्य योग्य करून विशेष ज्ञान देणं, आणि विशेषी योग्य करून प्राप्तीला जीवाला त्याचे साध्याच्या प्राप्ती साधनाचं निवृत्ती करणं, आणि साधनाच्या निवृत्तीनंतर त्या जीवाला स्वस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये, आनंदाच्या प्राप्तीमध्ये पावन करण्यापर्यंत सगळं कोण करतं? आपणची करीती। म्हणजे हे कोण करतंय सगळं? आपल्याला वाटतं की हे मी केलेलं आहे, परंतु वास्तविक पाहता या सगळ्या कार्यामागे परमेश्वर असतात, परमेश्वराचं स्वरूप असतं। आणि ते व्यक्ताव्यक्त परमेश्वर जे आहेत ते हे सर्व कार्य करून घेत असतात। एखाद्या जीवाचा उद्धार जो आहे तो उद्धार अनुसरणाशी संबंधित आहे। त्याचं अनुसरण एकदा झालं आणि त्यांनी निर्दोषपणे जर का ते अनुसरण शेवटात जर का नेलं, तर तिथून मग पुढे त्या जीवाचं कधी अधपतन होत नाही, तो उद्धरल्यात जमा आहे। आणि म्हणून इथे सांगितले की शाब्दाची ठावणी प्राप्तीपर्यंत सर्व काही परमेश्वर स्वतः त्या जीवाला सहाय्य करून वगैरे योग्य करून घडवून मडवून त्या जीवाला प्राप्तीपर्यंत नेतात। जैसा सूर्येचा, जसा सूर्येचा, जे सूर्यचा जो दृष्टांत आहे आपल्या दृष्टांत निरूपणातला अतिशय महत्त्वाचा दृष्टांत आहे। कारण की या दृष्टांतामध्ये जीवाला कशा प्रकारे घडवलं मडवलं जातं हे सूर्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि हा दृष्टांत जो आहे तो आचार्य श्री भट्टोबासांना स्वामींनी निरूपण केलेला आहे। या संदर्भातली लीळा देखील अत्यंत महत्त्वाची आहे। निरूपिता भटा ईश्वर अप्राप्ती करणे। एकुदी गोसावी भटोबासा ते निरूपण केले। एक दिवशी आमच्या स्वामींनी भटोबासांना निरूपण केलेलं आहे, देव काही से नाही न पविजे। लक्षात घ्या, ही लीळा काय सांगते आपल्याला? देव काही से नाही न पविजे। काही से नाही म्हणजे कशानेच देव पावन होणार नाही। म्हणजे जे आपण शोक्ती शास्त्रोक्ती आणि लोकोक्तीचं जे काय आपलं सुरू आहे ना,
त्याच्याने देव भेटत नसतो. तुम्ही किती कलश ठेवा त्याच्याने देव भेटणार नाही आहे. किती तुम्ही रांगोळ्या काढा त्याच्याने देव भेटत नाही. किती फुलवा त्याच्याने देव भेटत नाही. देव कशाने भेटतो हे या लीळेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे देवानी जो काही उपाय सांगितलेला आहे, देवानी साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही साधन सांगितलेलं आहे, त्या व्यतिरिक्त जर का आपण काही करत असू तर त्याच्याने देव प्राप्त होणार नाही. तुम्हाला त्या गोष्टी करायच्या तर करा, परंतु त्याच्याने देव होणार नाही, बाकी सगळं होईल. आमचे स्वामी सांगतात, या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे न पविजे. परमेश्वराची जाणीव देखील त्याच्यामध्ये नाही आणि पावन देखील त्याच्यामध्ये नाही आहे. बहुतांशी आपण जे अन्य राहटीचा जो बहिर्याग आहे ना, तो सध्या आपण आचरून राहिलेलो आहोत. अन्य लोकांसारख्या खूपशा गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या पंथामध्ये करत आहोत. आणि तेने परमेश्वर न पविजे. आपल्या मनाला वाटेल त्याला आपण जर का देवदेव म्हणत असू, त्याला आपण जर का विधी म्हणत असू, कशाला पण आपण विधी म्हणत असू, तर त्याच्याने देव आपल्याला काही भेटणार नाही आहे. तो काही सेनही न पविजे, म्हणजे ईश्वराने सांगितलेल्या उपायां वेगळं जर का तुम्ही काही क्रिया करत असाल तर मग त्या कुठल्याच उपायाने परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार नाही. ऐसे निरूपण केले, असं निरूपण केलेलं आहे. भटी म्हणतले ते काजी. का बरं? जीव जो आहे म्हणजे इतर उपायाने परमेश्वर प्राप्त होणार नाही ते का? किंवा परमेश्वराने सांगितलेला जो उपाय आहे तो जीवाला घडत नाही तो का? दोन प्रश्न केले, त्याचं उत्तर काय आहे? स्वामी म्हणतात, एक जीव कर्म चांडाळ. का बरं? ना एक जीव कर्म चांडाळ आहेत. म्हणजे विविध जीव आहेत, अनंत जीव आहेत आणि प्रत्येक जीवामध्ये काही ना काही दोष आहे. काहींमध्ये काय आहे की कर्म चांडाळत्व आहे. कर्म चांडाळ म्हणजे तो जो जीव आहे कर्माने हीन आहे. चांगले कर्म करावे तर ते चांगले कर्म नाहीत. जे आपल्याला मोक्ष साधनेकडे घेऊन जाणारे कर्म आहेत ते केले गेले पाहिजेत, तर ते होऊन नाही राहिले. स्वामी सांगतात की जीवाला येथूनही म्हणितले ते नववे, मग मरणा शरण जाय. म्हणजे जीव स्वतःच्या ऐश्वर्यासाठी आपल्या मनाच्या क्रिया करतो, त्याच्यात त्याची मान मान्यता प्रसिद्धी होते, पण ईश्वराने म्हटल्या साधारण क्रिया आहेत त्या मात्र त्या जीवाकडनं होत नाहीत. आणि मग मरणा शरण जाय म्हणजे स्वामी येत शरण आल्या काही मरण असे, आणि येत जो शरण आला नाही त्यासी मरण असे. म्हणजे त्याला मग जन्म मरण असंच त्याचा फेरा सुरू राहणार आहे. आणि एक जीव कर्म चांडाळ म्हणजे तो कर्माने हीन आहे. उत्तम प्रकारच्या क्रिया ज्या केल्या पाहिजेत त्या तो करत नाही. एक कृतघ्न आणि कृतज्ञ, ज्ञ आणि ज्ञचा फरक आहे. कृतज्ञ म्हणजे काय? एखाद्याने उपकार केलेले आहेत तर त्या उपकाराला जो जागणार आहे त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं. आणि कृतघ्न म्हणजे काय? एखाद्याने उपकार केले त्या उपकाराला न जागणारा किंवा अपकार करणारा, त्याचंच वाईट करणारा, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. कृतघ्न असं त्याला म्हणतात. एकू परतारक, एकू प्रतारक. प्रतारक म्हणजे परतारक म्हणजे फसवणारा, काहीतरी खोटं नाटं सांगणारा है ना. जसं हे कसं आलेले आहेत काही गोष्टी. कोणीतरी मला म्हणाले की आपण तो कार्यक्रम शनिवारी ठेवायला नको, शुक्रवारी ठेवू. म्हटलं का? शुक्रवार चांगला दिवस आहे, म्हणजे शनिवारला काय झालं? नाही, शनिवार वाईट दिवस आहे. म्हटलं असं का बरं? म्हणजे नाही, मग कोणीतरी त्यांना सांगितलेलं आहे ते. आता ते कोणी कसं सांगितलं असणार आहे? जसं आहे की मला सांगितलं की शनिवारीच ठेवायचं आपण. मी म्हणालो की नाही शनिवार ठेवू नका, कारण शनिवारी मला कुठेतरी जायचं आहे. आता ते सांगितलं तर पटणार आहे का? नाही. मग मी काय सांगणार? बघा, कधीही ठेवा पण शनिवारी ठेवू नका. का? म्हणजे शनिवार हा शनीचा दिवस असतो. असं काहीतरी पटवून द्यायचं, घाबरवून टाकायचं. मग
असं सांगितलं की लोकांना लगेच पटतं. लोकांना खरं सांगितलेलं पटत नाही, पण खोटं सांगितलं तर ते आपोआप पटवून द्यायची पण गरज नसते, ते लगेच पटून जात असतं. अशा पद्धतीने कुणीतरी शनिवारला असं शनिवारचं नाव खराब करून ठेवलेलं आहे कुणीतरी, आणि त्यामुळे शनिवारी काही कार्य करायचे नाहीत, हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं सगळं ते चालत आलेलं आहे. आमच्यासाठी सगळे दिवस सारखे आहेत. कोणी म्हणाले शुक्रवार चांगला आहे, कोण म्हणते बुधवार चांगला आहे, नोकरीवाले म्हणतात रविवार चांगला आहे. आम्ही शहराकडे मुंबईकडे ते बाबा शुभ दिवस कुठला आहे म्हटलं, शुभ दिवस रविवार आहे, त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. म्हणजे आमच्यासाठी कुठलाही महिना शुभ अशुभ नाही, कुठलाही दिवस शुभ अशुभ नाही, आणि कुठली वेळ अशुभ अशुभ नाही. ज्या दिवशी तुम्ही वाईट कर्म कराल तो दिवस तुमच्यासाठी अशुभ, आणि ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराचे विधी कार्य करत आहात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे. रात्री झोपताना आपण हे करू की आजचा दिवस चांगला गेला, स्मरण व्यवस्थित झालं, वाचन व्यवस्थित झालं, श्रवण व्यवस्थित झालं, काहीतरी सेवादासही घडलं, म्हणजे आजचा दिवस शुभ आहे, चांगला आहे. शुभ अशुभ आपल्या पंथामध्ये नाही, चांगला आणि वाईट आहे फक्त, बस. तुमचा दिवस म्हणजे तो सर्वपित्री अमावस्याचा जरी दिवस असेल तर तो दिवस तुमच्यासाठी वाईट नाही. कधी वाईट नाही? ज्या वेळेला तुम्ही योग्य प्रकारे स्मरण रोजच्या सारखं कराल किंवा लीळाचिंतन कराल तर तो दिवस तुमच्यासाठी चांगलाच आहे. आणि एखाद्या दिवशी आपण केलंच नाही, काहीच केलं नाही, तर तो दिवस आपल्याला सर्वपित्री अमावस्यासारखाच आहे, मग तो खराब दिवस. अशा पद्धतीने काय होतं की आपले जे काही ईश्वरीय अवतार दिन आहेत ते अवतार दिन आपल्याला तसे कसे साजरे करतो आपण, ईश्वर विधी करतो की नाही करत. माझं चिंतन असं आहे की ज्या दिवशी अवतार दिन असतं त्या दिवशी आपण ईश्वरदायक विधी करत नाही, कमी करतो. त्या दिवशी आपल्याकडे काय असतं, मोठा अवसर असतो किंवा मग काहीतरी पंगत मोठी असते, भरपूर लोक आलेले असतात, त्या दिवशी आपलं स्मरण होत नाही, त्या दिवशी आपलं लीळा वाचन होत नाही, त्या दिवशी आपल्याला निरोपण श्रवण होत नाही. हे सगळे देवानी सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्या दिवशी आपले बंद असतात. कुठलाही मोठा सोहळा असो, त्या ठिकाणी परमेश्वराच्या नामाचं स्मरण आम्हाला घडत नसेल, लीळेंचं चिंतन घडत नसेल, तर मग ते जे कार्य आहे ते ईश्वरदायक ते कार्य होऊन नाही राहिले तिथे. म्हणजे तो दिवस आमच्यासाठी कसा आहे, आपण त्या दिवशी त्या दिवसाला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. मग एक प्रतारक अशा पद्धतीने आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगणारे असतात की तुम्ही वासनिक दशेतले आहात ना, तुम्ही आचार प्रकरण ऐकायचं नाही. प्रतारक का बरं, ऐकू द्या त्यांना. एखाद्याला ऐकल्यानंतर कदाचित त्यांना प्रेरणा होऊ शकते. एक अन्य व्यक्ती होते, ते म्हणाले मी निरूपण ऐकू शकतो का. कोणीतरी म्हटले तुम्ही उपदेशी आहे, तुम्ही उठा. ते म्हणाले बाबांना विचारा. मग ते माझे निरूपण ऐकतात म्हणा, तर त्यांना माहिती होतं थोडं. मग मला विचारलं, मी म्हटलं की तुम्हाला ऐकायचं आहे का निरूपण. ते म्हणाले हो मला ऐकायचं आहे. आवडीपूर्वक ऐका तुम्ही. जर का तुम्हाला हे नाही आवडलं तर सोडून द्या तिथे, आणि आवडलं तर मात्र त्यातले शब्द जे वगैरे काय आहे ते लक्षात ठेवा. निरूपणातले काही स्वामींचा संदेश येईल तो लक्षात ठेवा. परंतु जर का नाही आवडलं तर त्याची निंदा करू नका. आणि ते होते पण तसेच, म्हणजे न निंदा करणारे. आणि त्यांनी ते ऐकलं सर्व, आणि नंतर त्यांनी उपदेश घेतलाही, आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास पण त्यांनी ब्रह्मविद्येचा त्यांनी केला. म्हणजे आपण आपल्या धर्माविषयी भीतीदायक जास्त सांगतो. प्रतारक म्हणजे परमेश्वराच्या विषयी आपण भक्तिदायक अधिक प्रमाणामध्ये सांगितलं पाहिजे. आपण भीतीदायक जास्त प्रमाणामध्ये सांगत असतो, तर तसं करता कामा नये. प्रत्येक जीव ईश्वराच्या धर्माला अधिकारी आहे, तो नसेल तर त्याची मानसिकता तयार करा, तशी अभ्यासासाठी त्याला तयार करा. आणि मग
आपण प्रतारकपणा आपल्याकडनं घडता कामा नये। एकूवंचक, एक वंचक म्हणजे एखाद्याला अवंचकत्वे, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये एखाद्याला धर्म घडला पाहिजे, स्मरण घडलं पाहिजे, श्रवण घडलं पाहिजे, ज्ञान घडलं पाहिजे, पण त्याविषयी आपण वंचकत्व करतो। त्याला योग्य प्रकारच्या सूचना दिल्या जात नाहीत, योग्य प्रकारे त्याला धर्म सांगितल्या जात नाही, किंवा त्याला वंचकपणा त्याच्यामध्ये ठेवल्या जातो, पूर्णपणे त्याला सांगितल्या जात नाही। काही गोष्टी आपल्याकडे आपण राखून ठेवतो, तर तसंही असता कामा नये। एकू विश्वासघातकी, एकू विश्वासघातकी म्हणजे समोरच्यांचा विश्वासाचा घात करणारा। एकू मातृद्रोही मंत्र, मातृ उपलक्षणे जे कोणी आहेत त्या वयाचे त्यांचा घात करणारा। एक गुरुद्रोही, गुरुचा द्रोह करणारा, गुरु निमित्त जे असतील, गुरुतुल्य जे असतील त्यांचा द्रोह करणारा। एक मार्गद्रोही, एक मार्गद्रोही म्हणजे मार्गाला त्रास देणारा। एक गोत्रद्रोही, ईश्वराचा जो अच्युत गोत्रीय परिवार आहे त्यांचा द्रोह करणारा, राग करणारा असा। एकू स्वामी द्रोही म्हणजे साधनदाता परमेश्वराचाच द्रोह करणारा आहे। है ना, आपल्यावर वाईट वेळ येते ना, तेव्हा आपण जास्ती प्रमाणात देवदेव करतो, आणि तेव्हा देखील आपल्याला सहाय्य जर का नाही झालं तर आपण देवालाही नावं ठेवायला लागतो। आपण म्हणतो की देव देखील कोणाचा आहे, पैशावाल्यांचाच आहे, आमचं काही देव नाही, लोकांची कामं करतात, आमचे काम, म्हणजे देवाशीच भांडायला सुरुवात होऊन जाते। हे काय आहे, स्वामी द्रोहीपणा आहे, ईश्वराची चूक काढणारे आपण आहोत। सांगा, या जगामध्ये जर का कोणी अचूक असेल तर ते फक्त परमेश्वर आहेत, अचूक बरं का, बाकी अचूक कोणी नाही। कोणी जरी म्हटलं मला चुकलेलं अजिबात चालत नाही, बरोबर आहे, दुसरा चुकलेला अजिबात चालत नाही, पण स्वतः मात्र आपण चुकत असतो, दुसऱ्यांच्या चुका चालत नाहीत। म्हणजे या जगामध्ये अचूक कोणी नाही आहे, फक्त परमेश्वर आहेत, आणि त्या परमेश्वराची देखील आपण चूक काढतो की परमेश्वर कुठे चुकलेले आहेत ते, हे आपण करत असतो। देवाने असं का केलं आमच्यासोबत, हे देवाची आपण चूक काढत असतो। एकू परमेश्वर द्रोही म्हणजे परमेश्वराचा द्रोह करणारे आहेत। या वेगळे कवणीची न दिसती, यातला एखादा दोष एखाद्यामध्ये असतोच असतो। अजूनही काही दोषांचं निरूपण स्वामींनी केलेलं असेल, आणि सांगतात की दोषा वेगळा कुठलाही जीव दिसतच नाही। कोणाकडे काहीतरी गुण असेल तर त्याच्याकडे काहीतरी दोष पण असणार। एखाद्याकडे ज्ञान असेल तर तो तापटच असतो, एकदम तामस असतो। एखाद्याकडे सेवादासाचा गुण असेल तर तो चिडचिडा असतो। असं काहीतरी एक अवगुण त्या जीवाकडे असतो। आणि काय होतं की ज्ञानाचं जर का आचरण करायला सुरुवात केली ना, तर आपले सगळे अवगुण जे असतात, आचरण करायला सुरुवात केली तर, अभ्यास करायला सुरुवात केली तर नाही, त्या अभ्यासाचं आचरणामध्ये जर का तुम्ही रूपांतर केलं तर मात्र काय होतो, त्या जीवाच्या दोषांमध्ये बदल होतो, गुणांमध्ये वाढ होते, दोषांमध्ये कमतरता व्हायला लागते। आणि स्वामी तर सांगतात की या वेगळे कवणीची न दिसती, या वेगळे कुठलेच जीव दिसत नाही, प्रत्येक जीवाकडे काही ना काही दोष आहेच आहे। म्हणून देव काही सेनही न पविजे, आणि म्हणून देव भेटणार नाहीयेत, कारण की आपण एखादा गुण जर का केला तर एखादा दोष आपला सुरू असतो, है ना। जसं आपण जरी स्मरण करतोय आणि कोणी जर का अन्य वार्ता करत असलं तर आपल्या मनात स्मरणासोबत एका बाजूला त्याच वेळेला चिडचिड सुरू असते बरं का। कोण बोलतात ते, उगाच बडबड करतात, स्मरणाला येतात, आणि एकीकडे स्मरण चालू आहे आपलं आणि एकीकडे त्यांची निंदा आपली चिडचिड चालू आहे। कदाचित आपण समजा स्नान करायला जातो, तिथे गर्दी असेल तर तिथे निश्चित आपली चिडचिड झाल्याशिवाय राहत नाही। आपण बाजूला आहोत थोडंसं, आम्हाला पण वंदन करायचं आहे, आम्ही पण लांबून आलो आहे, आम्हाला पण पुढे जायचं आहे। काय चालू आहे, एकीकडे स्थान वंदन चालू, एकीकडे चिडचिड सुरू आहे, एकीकडे काहीतरी अन्नदानाचे विधी चालू, आणि एकीकडे दुसऱ्यावर आपण चिडतोय। वाढायचं समजतं का तुम्हाला, कसं वाढता, म्हणजे एकीकडे अन्नदानाची क्रिया, एकीकडे चिडचिडीची क्रिया आहे।
एकीकडे निरूपण श्रवण सुरू आहे, एकीकडे चिडचिड सुरू आहे काहीतरी, आणि त्याच्यामुळे काय होतं, हे दोष आपल्या विधीमध्ये उद्भवतात. विधीमध्ये जर का दोष उद्भवले तर आपला विधी जो परमेश्वर स्वीकारणार आहे तो स्वीकारत नाही. कारण की त्या ठिकाणी रज तमाची उत्पत्ती झाली की तो जो काही धर्म आपण आचरण करतोय तो धर्मशून्य होऊन जातो. तिथे शेवटपर्यंत तुम्हाला तुमची सात्विकता टिकून ठेवता आली पाहिजे. अजिबात सात्विकता कमी होता कामा नये. तर ते स्मरण शेवटात जातं, ईश्वर लेखी लावतात, तरच ते त्या ठिकाणी काय होतं, तो विधी जो आहे तो विधी आपला पूर्ण होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी काही दोष वृत्ती आहे ती दोष वृत्ती उद्भवली नाही पाहिजे. गुण करताना आम्ही असं अनेकदा बघितलेलं आहे की अवसर काळ काहीतरी सुरू आहे, भेट काळ सुरू आहे, कोणातरी असा व्यक्ती असतो जो चिडचिड करतो, कारण की त्याचा क्षोभरूप दोष आहे, तो प्रसरूप दोष आहे. तो बरोबर मंगल कार्याच्याच वेळेला, मंगल अवसराच्याच वेळेला तो बरोबर उद्भवत असतो. आणि म्हणून तसं होता कामा नये. अशा पद्धतीचे सगळे दोष आपले मध्ये मध्ये येत राहतात. गुणदायक काहीतरी करायला लागलो की तिकडे आपला दोष उद्भवतो, गुणदायक काहीतरी करायला लागले की दोष उद्भवतो. याच्यामुळे आपली ती ईश्वरदायक जी क्रिया आहे ती काही पूर्ण होत नाही. आणि म्हणून देव काहीसे नाही न पविजे, म्हणजे परमेश्वर हृदयगाम्य होतच नाहीत. आपल्या हृदयगाम्य व्हायला लागलं है ना, एखादी लीळा आपण वाचतो, वाचता वाचता एक ओला गुण तयार होतो आणि एकदम एखादं वाक्य असं येतं की डोळ्यात पाणी येतं नाही येतं की लगेच ते वातावरण संपून जातं बरं का. नंतर परत डोळ्यात पाणी येत नाही पूर्ण, परत पुढची लीळा वाचताना तेवढ्याच एका वाक्यापुरतं पाणी डोळ्यात येतं आणि नंतर ते वातावरण अदृश्य होऊन जातं. म्हणजे देव भेटता भेटता, परमेश्वर हृदयगाम्य होता होता लगेच हृदयातनं निघून जातात. स्थिरावत नाहीत परमेश्वर, आपण त्यांना स्थिरावू देत नाही, लगेच एखादा दोष उद्भवतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की परमेश्वर काहीसेनही न पविजे. हे विधी घडले ना, ईश्वराने सांगितलेले विधी घडले तरच परमेश्वर भेटणार. ईश्वराने सांगितलेले विधी घडले नाही तर परमेश्वर भेटण्याचा काही प्रश्नच नाही, परमेश्वर भेटणार नाहीत. हे एवढं एक फक्त लक्षात ठेवायचं. डॉक्टरांनी सांगितलं रोज गोळी घ्यायची बरं का, एक दिवस जरी चुकलं तर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. आता काय होतं की आपण कधीतरी एक दिवस चुकूनच जातो, एक दिवस चुकूनच जातो, परत पहिल्यापासून असं होतं ना. काहींचे औषधं असतात, एक तर जेवणाच्या आधी घ्या नाही तर जेवणाच्या नंतर घ्यायचं आहे, ते विसरून जातात. आधी घ्यायचं विसरून जातात, काही नंतर घ्यायचं विसरून जातात. रोज लक्षात ठेवतात, एकच दिवस असा येतो की विसरून जातो आपण. अशा पद्धतीचं कार्य होत राहतं. आणि म्हणून परमेश्वर भेटण्याची जी काही साधनाची पूरकता झाल्याशिवाय परमेश्वर भेटणार नाहीत. ते कशा कशा स्वरूपात भेटतील. इथे जर का आपण उपदेश घेतला तर नामाच्या स्वरूपात परमेश्वर भेटतात. वासनिक झालो तर प्रपंचात त्या अनुसरणाची तळमळ आणि अनिष्ट सेवा पोळेच्या माध्यमातून परमेश्वर भेटतात. पुढे अजून गेल्यानंतर अनुसरणाच्या माध्यमातून परमेश्वर भेटतात. पुढे आचरणचर्या स्मरणाच्या माध्यमातून परमेश्वर भेटतात. पुढे क्रियापूर्णत्वाच्या देहाच्या रूपाने परमेश्वर एक प्रकारे म्हणजे परमेश्वरच जन्मवितात त्या जीवाला, जे परमेश्वर भेटल्यासारखंच आहे. पुनःसंबंधी परत परमेश्वर भेटतात. आणि मग प्रत्येक ज्ञानामध्ये आपल्याला परमेश्वराविषयीची जाणीव अजून 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 चांगली होत जाते, अप्रोक्ष सामान्य विशेष. आणि मग प्राप्तीला म्हणजे विशेष ज्ञानाच्या नंतर ईश्वर प्रत्यक्षाने भेटतात. ईश्वराचं स्वरूप एरवी आपल्याला श्रीमूर्तीच्या माध्यमातून परमेश्वर भेटतात, पण विशेष ज्ञानाच्या शेवटी स्वरूप माध्यमातनं मूळ ईश्वराचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण पावन होत असतो. आणि अशा प्रकारे परमेश्वर भेटतात. परंतु ईश्वराने सांगितलेला विधी केल्यानेच परमेश्वर भेटतात. आणि मग निरूपण प्रवेशन झाले, हे सगळं निरूपण झालं बरं का.
निरूपण अवसान संपलं. मग भटी विचारिले आणि भटोबासांनी प्रश्न केला स्वामींना, येही दोषी वेगळा करुणी कवणी न दिसे. मनातल्या मनात ते बोलतात किंवा मनातल्या मनात त्यांनी ते विचारिले, म्हणजे मनातल्या मनात विचार केला भटोबासांनी की येही दोषी, म्हणजे स्वामींनी जेवढे काही दोष सांगितले त्या दोष वेगळं आपल्याला तर कुणी दिसत नाहीच, सगळ्यांकडे काही ना काही दोष आहेच, परंतु माझा ठाई हे दोष असती, माझ्या ठिकाणी पण या सगळे दोष आहेतच आहे माझ्याकडे. म्हणजे भटोबासांनी स्वतःकडे पण बघितलेलं आहे. तरी आता काय की जे, मग आता काय करायचं पुढे, बरं काय आहे आपल्याकडे करण्यासारखं. मग भटोबास गुंफे मागा बैसोनी दुःख करिता ती. भटोबास गुंफेच्या मागे बसून दुःख करत आहेत. तेथ गोसावी बीजे केले. आमचे स्वामी तिथे जातात आणि स्वामी म्हणतात, कांगा रडत असा, कांगा रडत असा. भटोबास रडत आहेत, दुःख करत आहेत. स्वामी विचारतात, का रडत आहात तुम्ही. रडी जेना किंगा धीर विरा होवावे. रडी जेना किंगा म्हणजे परमेश्वराचा साधक कसा पाहिजे, समर्थो धर्माचरेत. समर्थो धर्म आचरेत. समर्थ व्यक्तीच धर्माचं आचरण करू शकतो. असमर्थ व्यक्ती धर्माचं आचरण करू शकत नाही. असमर्थ व्यक्ती म्हणणार, मला वेळ नाहीये, मला जास्त वेळ बसणं होत नाही, मला स्मरण करताना झोपच येते, मला वाचलेलं लक्षातच राहत नाही, लीळाचरित्र वाचताना डोळे दुखतात, मोबाईल बघताना दुखत नाहीत, टी व्ही बघताना दुखत नाहीत, लीळाचरित्र वाचले की डोकं दुखतं माझं, डोळे दुखतात, मला जास्त सेवा जमत नाही, मला वाकून दंडवत करता येत नाही. हे सगळे असमर्थत्वाचे लक्षण आहे. प्रपंचामध्ये चालतात काही कारण. प्रपंचात किती काही झालं तरी देखील त्या व्यक्तीला ते काम करावंच लागतं. दुसरं तिसरं कोण नाही तिथे, ती जबाबदारी. कधी कधी तर असं असतं की घरात दुसरे जरी काम करायला आले तरी सुद्धा आपण तिथे जातच असतो. सूनबाई जरी आले तरी सासूबाई नाही, लक्ष द्यावं लागतं, ती बरोबर करते की नाही. कशासाठी, मार्गात आपल्याला सेवा होऊन नाही राहिली, इथे काय आपण सेवा सोडून नाही राहिलो. म्हणजे मार्ग दिसला की असमर्थत्व, ईश्वर सेवा म्हटली की असमर्थत्व, परंतु प्रपंचासाठी मात्र सदैव समर्थ. एकदम शेवटचा श्वास घेताना पण ते हे आले का, ते आले का, हे बरोबर केलं का, ते बरोबर केलं का, समर्थत्व आहे अजून पण. आणि ईश्वरपैकीचं म्हटलं तर मला आठवत नाही आता जास्त. का बरं नाही आठवत, कारण की आवडीपूर्वक आपण करत नाही आहे. समर्थत्वाने ईश्वरासाठी उभे राहत नाही आपण, म्हणून ईश्वराच्या सेवा आपल्याला जमत नाहीत. स्वामी सांगतात, रडीजेना किंगा धीर विरा होवावे. कसं व्हायचं, धीर म्हणजे धैर्य पाहिजे आणि वीर झालं पाहिजे, धर्माचं वीरत्व आपल्याला आलं पाहिजे. प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये खूप वीरपणा आपण केलेला आहे, हे मिळव ते मिळव ते मिळव, परंतु धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला काय मिळवता येईल हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी धैर्य असलं पाहिजे आणि मगच तो व्यक्ती वीर होऊ शकतो. जी जी देव काही से नाही न पविजे तरी काही करावे. ते म्हणतात, देव जर का कशानेच भेटत नसेल तर मग आता करायचं काय, रडण्याशिवाय काय आहे. स्वामी म्हणतात, हांगा रडिनल्या परमेश्वर, हांगा काही रडिनल्या परमेश्वर होईल. स्वामींचा प्रश्न आहे हा. असं रडल्याने देव होणार आहे का. हे रडणं कुठलं आहे माहिती आहे का, निष्क्रिय रडणं आहे. सतत देवाकडे जे येतात ना विडे घेऊन, रडारड असते त्यांची. म्हणजे काही लोक तर असे भेटतात, ते कधीही भेटले की बस ते एकदा सुरू झाले की बाबा असं टेन्शन आहे, तसं टेन्शन आहे, हे झालं ते झालं. म्हणजे असे रडणारे जीव देवाला चालत नाही. तुम्हाला तरी चालतात का. जर का दर 2 दिवसांनी कोणीतरी येऊन तुमच्याकडे रडत असेल, तुम्हाला तो व्यक्ती काही दिवसांनी नकोसा वाटायला लागतो. तुम्ही बघता आज येणार बरं का ते, म्हणजे आपल्याला ती व्यक्ती नकोशी वाटायला लागते. एवढंच काय की स्वतःचा सख्खा मुलगा लहान, तो जरी सतत रडत असला तर आईला तो नकोसा वाटायला लागतो. आईला वाटतं काय नुसतं दिवसभर रडत असतो.
रडणारी व्यक्ती समाजामध्ये कुणालाही आवडत नाही, आणि ते रडणं जर का निष्क्रिय असलं तर मग अजिबातच नाही आवडत. सक्रिय रडणं, सक्रिय रडणे म्हणजे स्मरण करताना रडा, दुःख करा. निष्क्रिय दुःख करत बसू नका, मला देव भेटत नाही, देव भेटत नाही. आशाने देव भेटणार नाही. देव भेटण्याची प्रक्रिया देवाने सांगितलेली आहे, विधी सांगितलेले आहेत, नियम सांगितले आहेत, पथ्यपाणी सांगितलेले आहेत, ते करा, देव भेटणार. आपल्याला एवढीच देव भेटण्याची तळमळ असेल तर देवाने सांगितलेल्या एकेका वचनाचं, एकेका प्रकरणाचं, एकेका सारोळ्याचं, एकेका वचनाचं, एकेका शब्दाचं, अक्षराचं, काना, मात्रा, वेलांडी सगळ्याचं पालन करायला शिकलं आपण की देव भेटणार आहे. देव भेटणं काही अवघड नाही. जगात सगळ्यात काही जर का सोपं असेल असं मी म्हणतो तर देव भेटणं एकदम सोपं आहे. परंतु आपण काय केलेलं ते किचकट करून घेतलेलं आहे. जसं माझी नेहमी तक्रार असते की जशा 9वीपर्यंत परीक्षा असतात तशीच 10वीची परीक्षा असते ना. का 10वीच्या परीक्षेला कुठून दुसरीकडनं शब्द येतात का? काही वेगळ्या भाषेतले शब्द असतात का? काही नसतं. पण 10वीच्या परीक्षेचं एवढं सगळं म्हणजे टेन्शन घेतात सगळेजण, आणि त्या विद्यार्थ्याला खास करून ते दिल्या जातं. इतकं दडपण आणतात, 10वीचा पेपर आहे, 10वीचा पेपर आहे, 10वीचा पेपर आहे. अहो 9वीच्या मुलालाही बोलतात आता पुढच्या वर्षी 10वी आहे बरं का, त्याला आजच टेन्शन दिलं म्हणजे 9वीलाही त्याला मार्क कमी पडावेत. 10वीची परीक्षा आणि 9वीच्या परीक्षेत काही फरक नाही आहे, सारखंच आहे. एवढं दडपण कशासाठी? प्रत्येक परीक्षेला अभ्यास चांगला करायचा, ह्याला पण करायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी सक्रियता जर का असेल तर ती सक्रियता आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडते. प्रत्येक ठिकाणी सक्रियता आपली असली पाहिजे. आणि रडिल्या काही परमेश्वर होईल असं रडारड निष्क्रिय रडल्याने देव होणार नाहीत. घ्या पा येणे खडकेसी कपाळ, घ्या पा हे दगड आहे इथे, या दगडावर डोकं आपटा बरं तुम्ही. आणि जरी तो होय, जर आशाने परमेश्वर होणार आहे का? आशाने परमेश्वर होणार नाही. तो कसा होईल? तो जया परी व्हावा तयाची परी होईल. ज्या पद्धतीने तो व्हायला पाहिजे तो त्याच पद्धतीने होणार आहे. तुम्ही जर का म्हटलं गेटच्या बाहेर बसून की मला मंदिरात मी गेलो पाहिजे, तिथे बसून मंदिरात कसं येणार आपण? मंदिरात येण्यासाठी जे काही प्रवेशद्वार आहे, मार्ग जो सांगितलेला आहे त्या मार्गाने आतमध्ये आलो तर आपण मंदिरापर्यंत पोचतो. एखाद्या स्थानापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला जो मार्गक्रम सांगितलेला आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागेल. तो ज्या दिवशी पूर्ण होईल तिथे आपण त्या स्थानाजवळ उभे असणार आहोत. तो जर का घरीच रडत बसलो आपण निष्क्रिय, प्रयत्न काहीच करायचे नाहीत. म्हणजे एक जण असे भेटले की मग त्यांना सांगितलं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे बाबा मग स्मरण नाही झालं तर? मग स्मरण नाही झालं तर आता मग तुम्ही वाचन करा. मग वाचनही नाही करता आलं तर मग पाठांतर करा वचन. मग पाठही नाही झाले तर होतात पाठ, मग पाठ नाही राहिले तर? सगळं नकारात्मक, इतकं नकारात्मक की त्यांच्याशी बोलायला मलाच भीती वाटायला लागली. म्हणजे कधी कधी तिकडचं इकडे येऊन जातं आपल्याकडे, त्यांचं निगेटिव्हिटी आपल्याकडे येऊ शकते. अहो म्हटलं तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नकारच का म्हणता? तुम्ही काय करा, असं थोडं मळीनत्व असेल पदयात्रेत जा म्हटलं तुम्ही. ते म्हणजे पदयात्रेत चालताना आलं तर म्हणजे मग काही त्रास झाला तर, मग काही तब्येतच बिघडली तर, म्हटलं अरे हे ते अवघड काम आहे. म्हणजे ते ईश्वर प्राप्तीला नेताना पण ते विचारतील मग मी परत प्राप्तीतनं बाहेर आलो तर, असं पण विचारतील देवाला. आपल्याला इथे कुठल्याही क्षेत्रामध्ये, नुसतंच ईश्वर धर्मामध्ये नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये नकारात्मकता जी आहे ती काढून टाकायची आहे. आणि नकारात्मकपणे जो विचार करायचा आहे तो पण सकारात्मकतेसाठी करायचा आहे. तसं भरपूर लोक आहेत आणि आपलं भोजन कमी लोकांचं जर का वाटलं तर तो जो नकारात्मक विचार करतो की जेवण कमी तर नाही पडणार, हा जो नकारात्मक विचार आहे हा सकारात्मकतेसाठी म्हणजे पुढच्या व्यवस्थेसाठी म्हणून तो विचार आहे. पुढची व्यवस्था आपल्याला करायची आहे म्हणून. परंतु प्रत्येक वेळेला ईश्वर कार्याविषयी तो नकारात्मकपणा नको. स्वामी सांगतात घ्या बरं या कपाळा, हे जे कपाळ आहे तुमचं त्या दगडावर आपटा बरं, बघा देव होतो का.
होत नाही. एखाद्याने म्हटलं की देवाच्या दारामध्ये मी माझं कपाळ आपटेल वगैरे वगैरे, कपाळ फुटेल, आपण बेशुद्ध पडू, पण देव काही येणार नाहीत. देवाची येण्याची एक पद्धती आहे, त्या पद्धतीनेच ते होणार आहे. जसं तुम्ही त्या ATM मधली मशीनमधनं पैसे काढता, आता सांगा बरं, तिथे बाजूला आपण विशेष ठेवून त्याच्यावर विडा ठेवला, स्मरण केलं वगैरे, देवधर्म केला ATM मशीनच्या बाजूला, त्याच्यातनं पैसे येतील का? ते जेणे परी यावे तेणेची परी येतील, त्याची एक प्रोसेस सांगितलेली आहे. तेच तुम्हाला करावं लागेल, तरच ते मिळणार आहे. परीक्षेमध्ये उत्तम मार्क विडे ठेवून होणार नाही. त्या पोराला अभ्यासही करावा लागेल. विडा पण ठेवायचा आणि अभ्यासही करावाच लागेल. विडा ठेवला आणि अभ्यास नाही केला तर चालेल का? नाही. तो जेणे परी ते मार्क मिळणार, ती परी तुम्हाला करावीच लागणार आहे. आमच्या धर्मातल्या लोकांना असमर्थ व्हायचं नाही आहे, समर्थ व्हायचं आहे. आपण थोडंसं पांगळेपणा येतो की हे वाचलं की माझं काम होईल, ते वाचलं की माझं काम होईल. असं कामं होत नसतात. असं असतं तर आपले आजपर्यंत एकही काम आपलं असं राहिलं नसतं. सगळे कामं पूर्णत्वास गेले असते आपले. म्हणजे सगळ्यात पहिले सांगा बरं, ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून कुठलं पारायण स्तोत्र आहे का? आहे का कुठलं? सांगा बरं, जे वाचल्याने ईश्वर प्राप्त होईल. मगाशी मी एक थोडंसं ते बघत होतो, कुठला तरी तिथे काहीतरी सुरू होतं, स्नान वगैरे घालणं, आणि तिथे काहीतरी ते बोलल्या जातो स्तोत्र. त्या स्तोत्रातली एक ओळ अशी होती की हे स्तोत्र वाचल्याने तुमचे आयुष्य वाढतं. आता सांगा बरं, असं कुठलं स्तोत्र आहे? मरणाऱ्या सगळ्या लोकांना द्या बरं ते वाचायला, किती वाढतं त्यांचं आयुष्य बघूया. म्हणजे अशा प्रकारचं प्रतार नाही, अशा पद्धतीचं चुकीचं त्याच्यामध्ये टाकलं जातं की ते स्तोत्र वाचल्याने एखाद्याचं आयुष्य का वाढेल. इथे आमचे निळभट्टांचं आयुष्य वाढवलं का त्यांनी? नाही वाढवलं. स्वामी म्हणतात वाढवा, परत देव भेटतील का? नाही सांगतायत. मग असं आयुष्य काय कामाचं आहे? आम्हाला आयुष्य वाढवायचं नाही. येथीचा जो ज्ञानी आहे, जाणकार आहे, तो आयुष्य वाढवण्याच्या मागे लागत नाही. परमेश्वर त्यांचं आयुष्य वाढवतील तर ते एखाद्या महत्वाच्या कार्यासाठी, उगच कोणाचं आयुष्य देव वाढून ठेवणार नाहीत. निळभट्टांना स्वामींनी नाही ठेवलं, ईश्वर दर्शनाला, स्वरूप प्राप्तीकडे घेऊन गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने परमेश्वर तो जया परी व्हावा तयाची परी होईल, आणि ती परी असती परी आहे. या वेगळी कुठली परी दुसरी तिसरी नाही. इथे पैसे भरून देव भेटत नाहीत. विचारलं ना, असं पण विचारलं गेलं, माझ्याकडे द्रव्य अपार आहेत. कोणी विचारलं? गदो नायकांनी विचारलं, देवा माझ्याकडे अपार संपत्ती आहे, मग देव भेटेल का? याच्याने काय माहिती आहे का? विशेष भेटतात तुम्हाला विकत, प्रसाद भेटतात, देवपूजेची पेटी मिळते. देव भेटतील का? देव भेटत नाहीत. मुळात विशेष प्रसाद वगैरे हे विकत घेऊ नये. तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे आहेत, पुरेसे आहेत. ते अधिक प्रमाणामध्ये असता कामा नये. परमेश्वर मात्र कशानेच भेटणार नाही. तो जेणे परी होवावा तेणेची परी होणार आहे, आणि ती परी म्हणजे असती परी आहे. आणि मग भटोबास म्हणतात की जी जी ते कवणी परी जी, म्हणजे कुठली परी आहे ती ईश्वर प्राप्त करण्यासाठी. म्हणून स्वामी म्हणतात, वानऱ्या ऐसा असो कांगा, ऐसा असो कांगा, म्हणजे खूप जरी उत्तम आचार तुमच्याकडनं नाही जरी झाला, अस्थिपरीमध्ये जे सांगितले 100% जरी आपल्याकडनं नाही करता आलं आपल्याला, तरी हिंसा अन्य धर्म विखोन सेवी, हिंसा करू नये ईश्वर साधकाने. अन्य धर्म म्हणजे विकल्पाला शरण जाऊ नये, आणि विखोन सेवी म्हणजे ईश्वराच्या साधनेला अडथळा आणणारे जे पदार्थ आहेत, मिष्टान्न झाले, फोडणी तोडणीचे झाले, रसविखो झाले, आपली प्रकृती बिघडवणारे झाले, आणि अध्यात्माला अडथळे ठरणारे जे काही पदार्थ आहेत, असा पदार्थांचा, वस्तूंचा, व्यक्तींचा संपर्क न ठेवणे, पदार्थांचं सेवन न करणे आणि वस्तूंचा उपयोग न घेणे, इत्यादी 3 गोष्टी जरी केल्या, मग आनंदाचे सुख भोगीत की जाईल. हे कुणासाठी करायचंय? सगळं ईश्वरासाठी. म्हणून हिंसा करायची नाही.
देवाने सांगितलं, माझ्या वचनाचं पालन. देवाने सांगितलं म्हणून विकल्प शून्य करून टाकायचा. आणि विकार शून्य म्हणजे विखोन सेवित म्हणजे विकार शून्य. आणि अन्य धर्म म्हणजे त्या ठिकाणी विकल्प शून्य करायला सांगितलं आहे. आणि हिंसा म्हणजे हे काय सांगितलेलं आहे, विकार विकल्प हिंसा. हे काय आहेत, क्रियावधीचे दोष आहेत. क्रिया घडल्या घडल्या दोष लागतो, एवढे क्रियावधी ते दोष चुकवायचे, त्या क्रियावधीच्या दोषाकडे जायचं नाही. आणि त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे दोष आपल्याला स्वतःला लिंपित करून घ्यायचे नाहीत. आपण स्वच्छ कपडे घालून जेव्हा जातो तेव्हा आपण बघतो की धूळ उडाली नाही पाहिजे, चिखल उडाला नाही पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या काळज्या घेत आपण जातो. तशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोषामध्ये आपण लिंपायमान व्हायचं नाही. आणि मग आनंदाचे सुख भोगीत की जाईल, हे कुणासाठी सांगितलेलं आहे, जो स्मरणनिष्ठ व्यक्ती आहे त्याचं स्मरण शेवटाला कसं जाईल, तर त्याचं स्मरण शेवटाला तेव्हा जाईल तो जे ह्या दोषांशी लिंपायमान नसणार, दोषांपासून तो लांब राहील, तेव्हा जाऊन कुठे त्याचं स्मरण जे आहे, जसं अस्तिपरीमध्ये सांगितलेलं आहे, ही थोडक्यात देवानी अस्तिपरी सांगितलेली आहे, विकार शून्य विकल्प शून्य स्वभाव मात्रे आहे ना. विखोन सेवी म्हणजे काय, स्वभावाला मात्रा देणं. आणि याचं कुठलंच आलिंबन न ठेवायचं नाही. आणि अशा प्रकारे जर का स्मरण केलं तरच स्मरण साधेल. ज्यांच्या समस्या की आमचं स्मरण होत नाही, ते ह्या सगळ्या दोषांमध्ये अडकलेले असल्यामुळे ते स्मरण होणार नाही. तन धैले वावराचा दृष्टांत निरूपण झालेलं आहे आधी याच्या सत्रामध्ये. त्याच्यात सांगितलं, ते जर का गवताने व्याप्त असेल तिथे पीक येणार नाही. ते गवत जर का सगळं काढून टाकलं तर मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकतं. म्हणून हे दोष आधी काढावे लागतील. आणि दोषापासनं आपण लांब राहा आणि दोषाला आपल्यापासनं लांब ठेवा, तर स्मरण साधेल. आणि स्मरण जर का आयुष्यभर केलं तर परमेश्वर त्याशी पुनर्पी आपला संबंध देती, असं आमच्या स्वामींनी सांगितलं. भटोबास म्हणतात, जीजी येतुले दोष असती मा कैसा पावेल. इतके दोष असताना मग आपण कसं काय ईश्वरापर्यंत पोचणार आहोत बरं. आणि यावर आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की वानर्या एकाचे केतुले एक अनिष्ट उपसाहती. परमेश्वर जीवाचे कितीतरी दोष जे आहेत ते उपसाहतात, म्हणजे त्या दोषाकडे दुर्लक्ष परमेश्वर करतात किंवा त्या दोषांपासून त्याला बाहेर काढतात. तो व्यक्ती दोषवंत आहे किंवा दोषामध्ये लिंपायमान होऊ पाहत आहे, परमेश्वर पुन्हा 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 त्याला दोषातनं बाजूला काढतात आणि त्याच्यातनं परमेश्वर त्याला वाचवतात. एका ते केतुल्या एका अंतराय ते जणी. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे तो विखो पदार्थांचे उल्लेख करतो, त्याच्यामुळे कदाचित त्याला काय होतं की अंतराय पडतं. जर का अधिकारापेक्षा आपण आगळं जर का अन्न सेवन केलं तरीही परमेश्वराच्या आणि आपल्या भेटीमध्ये अंतर वाढतं. आणि कदाचित चेतनाचे उल्लेख केले तरी पण अंतर आपलं जे आहे ते वाढतं. परंतु उद्धरे मा उद्धरेची थोडासा उशिरा उद्धरेल, परंतु तो त्याचा उद्धार होतो म्हणजे होतोच. आणि येत जो ननुसरे तो कैची नुतरे मा अनुद्धरेची. मग सगळ्यांचं उद्धरण होईल का ना. स्वामी सांगतात, येथ जो ननुसरे म्हणजे ही अनुसरतेची परी सांगितली की जो अनुसरणार तो उशिरा का होईना, तो अनुसरलेला व्यक्ती त्याचा उद्धार होईलच. आणि जो ननुसरला तो कैची नुद्धरे मानुद्धरेची, तो कधीच उद्धरू शकत नाही. जर का आपण प्रतिसृष्टी अनुसरलोच नाही, ननुसरलोच, तर आपला उद्धार कधीच होणार नाही. अनंत सृष्टी अशाच गेल्या आपल्या, इथपर्यंत आपण आलेलो आहे. अनंत म्हणजे मूळ सृष्टी 3 गेल्या, प्रवाही सृष्टी आली, प्रवाही सृष्टीमध्ये पण कितीतरी युग चौकड्या सृष्ट्या गेल्या, आपल्याला माहिती नाही. तेवढ्या युगात आपण एक तर अनुसरलो नाही किंवा अनुसरलो तर अनुसरण भंगलं आपलं, आणि त्याच्यामुळे इथपर्यंत आपण आलो. परंतु एखादा व्यक्ती अनुसरून जर का एवढं सगळं अस्तिपरीचं आचरण करत असेल तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ननुसरे तो कैची नुद्धरे, तो कधीच आणि कुठेच
त्याचा उद्धार कुठल्या सृष्टीमध्ये होऊ शकत नाही. आणि यावर आमच्या स्वामींनी सुरीचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत सांगितलेला आहे. गावाखाती ये म्हणजे एका गावामध्ये एक लोहार येतो. अवघी मिळूनी कामिटा घालविती एकी वासना तोची कामिटा घाली. म्हणजे गावामध्ये कसं होतं, खूप दिवसांनी जर का लोहार वगैरे येत असेल किंवा तो दुसऱ्या गावाला असेल तर ह्या गावाचे लोक त्या गावामध्ये आलेल्या त्या लोहाराला सांगतात की आमच्या गावाकडे पण या, भरपूर काम आहे आमच्याकडे पण. म्हणजे सगळेजण त्याला बोलवतात त्या गावामध्ये किंवा तो स्वतःच येतो त्याचं सगळं ते लोहाराचं साहित्य घेऊन, लोहार कामाचं साहित्य घेऊन. अवघे गावीचे खांडी सूर्या निसविती. आणि सगळेजण तो लोहार आल्यामुळे काय करतात, गावीचे सर्वजण खांडी सूर्या, खांडी म्हणजे तलवारीसारखं वगैरे शस्त्र, आणि सूर्या म्हणजे लहान सहान सुरी चाकू वगैरे असं. निसविती म्हणजे ते आणतात, जे खूप दिवसापासून घरात पडलेले, त्याला गंज लागलेला असेल किंवा त्याला काय झालं असेल, धार त्याची गेलेली असेल तर त्या ठिकाणी आणून त्याचे दोष काढतात. म्हणजे त्याला धार वगैरे करून चांगलं तकतकीत करतात. एखाद्या एकाची सांदी सवडी सुरी पडली असे. एक व्यक्ती आहे त्याच्या सांदी सवडी, सांदी म्हणजे दोन वस्तूंमधली जी जागा असते, सवड म्हणजे रिकामी जागा, त्या जागेमध्ये सुरी पडलेली आहे. जुनी सुरी कुठली तरी पडलेली आहे त्याच्याकडे, पण चांगल्यापैकी आहे ती. आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडे अशा प्रकारची सुरी आहे. तो घेऊन ये, तो सुरी त्या लोहाराकडे घेऊन येतो. म्हणे हे सुरी लावून द्या. काय करा, सगळेजण धार लावतायत त्यांच्या त्यांच्या शस्त्राला, तर माझ्याकडे पण ही सुरी, ह्याला पण धार वगैरे लावून द्या. तो हाती घे. तो जो लोहार आहे तो लोहार ती सुरी काय करतो, हातामध्ये घेतो, अशी लांबून बघत नाही. त्या सुरीमध्ये त्याला विशेषतः दिसते काहीतरी, त्याला लक्षात येतं. म्हणजे असे काम करणारे जे कोणी असतात त्यांना त्या लोखंडाचं वजन किती असेल याचा एक अंदाज येतो, त्याची गुणवत्ता लक्षात येते. आणि त्याला कदाचित गुणवत्ता लक्षात आलेली असेल की सुरी दिसायला खूप चांगली दिसते, म्हणजे उत्तम प्रकारची सुरी आहे ही, म्हणून तो ती हातात घेतो. मध्ये घेतल्यानंतर त्याला त्या सुरीचं वजन लक्षात येतं, है ना. जेवढं ज्याचं वजन जास्त असेल तेवढं ते चांगलं उत्तम प्रतीचं असतं, म्हणजे त्यानुसार आपल्याला ते कळत असतं. आणि तो सुरी हातामध्ये घेतल्यानंतर ऐसी पाहे, ऐसी पाहे, म्हणजे डोळ्यांनी तर त्याच्या लक्षात आलं, हातात घेतल्यानंतर वजनाने पण लक्षात आलं. आता तो सुरीला इकडून इकडून सगळीकडनं बघतो की ती सुरीची कशी घडवणूक केलेली आहे जुन्या काळातली, ते सगळं तो बघतो. आणि मग तो म्हणतो मनामध्ये की ही सुरी खूप चांगली आहे बरं का. आणि मग त्या समोरच्या व्यक्तीला बोलतो, म्हणे हे सुरी रायासी योग्य. म्हणजे आधी मनामध्ये तो विचार करतो ही सुरी कोणासाठी योग्य आहे, राजासाठी योग्य आहे. एखादी वस्तू असते ती कधी कधी आपल्याकडे असल्यानंतर उत्तम प्रतीची वस्तू आहे, दिसायला असायला सगळं, पण आपल्याला असं वाटतं बरं का ही आपल्या काही घरामध्ये शोभून दिसत नाही. ही कुठल्या तरी मार्गामध्ये जर का आपण दिली, कुठल्या तरी अधिकाऱ्यांना जर का दिलं आपण, ते जास्त चांगलं राहील. ज्यांना आवश्यकता असते त्यांना हे आपण दिलं पाहिजे. तसं हा लोहार काय विचार करतो की ही सुरी कुणाला योग्य आहे, सामान्य व्यक्तीच्याकडे ह्या सुरीचं काय काम आहे, राजाकडे अशी सुरी असली पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की हे सुरी रायासी योग्य. मग तो म्हणे, मग आता तो समोरचा जो सुरीवाला आहे त्याला तो म्हणतो, हे अवघी खतेनी खादली असे. वरून वरून थोडंसं त्याला गंजलेली दिसते आणि तो म्हणतो एक खतेनी खादली असे, हे सगळं गेलेली आहे बरं का ही सुरी. आगी तू घाली जेल तरी जळूनी जाईल. वरून जरी तुम्हाला चांगली दिसते पण आतमधनं ती पोकळ साल्यासारखी आहे, हिला आगीमध्ये टाकलं ना तर ही जळून जाईल. आणि हिचे दामचारी घ्या. तुम्ही असं करा, ही सुरी मला देऊन टाका आणि हिचे दामचारी 2 पैसे तुम्ही घ्या, त्याचे 2-4 पैसे काय असतील ते. मामी हिचे इळे खिळे करीन. मामी हिचे इळे खिळे करीन म्हणजे माझ्यासाठी काय उपयुक्त वगैरे असं. इळे किंवा इळे म्हणजे
गवत काढायचं असतं ना ते, आणि खिळे म्हणजे खिळे, त्याचं मी ते इळे खिळे करीन. तो दामचारी घे, त्या व्यक्तीला देखील त्या सुरीबद्दल काही माहिती नाही आहे, आणि तो पण काय करतो, ठीक आहे चला असं सुरी खराब होण्यापेक्षा दामचारी घे, म्हणजे एरवी सांदी सवडीमध्ये पडली ती काय आपल्या उपयोगाची नाही आहे. मग तिचे 2 पैसे तो घेतो आणि मग मग घेऊनी जाय ते पैसे, त्याच्याकडनं घेऊन ते पैसे घेऊन तो घरी निघून जातो. मग हा लोहार काय करतो, ताट वेगळे करी परजू वेगळा करी. त्या सुरीचं ताट म्हणजे त्याचं जे पातं आहे ते पातं तो वेगळं करतो, आणि परजू वेगळा करी म्हणजे त्याची मूठ जी आहे, ज्याच्या त्या मुठीमध्ये जसं आपण तिथे धरतो जिथे, ती मूठ तो वेगळी करतो. ताट ताटांतू घाली परजू परजांत घाली. त्याचं ढीग आहे ताटाचा म्हणजे पात्यांचा ढीग वेगळा आहे, आणि मूठ जी आहे त्याचा ढीग वेगळा आहे, ते त्याच्यामध्ये तो टाकतो. ऐसे वितोंडोनी सांडी म्हणजे वेगळे करून टाकतो त्या दोघांना. तो वीडवरी म्हणिये करी, आणि संध्याकाळपर्यंत तो आलेली कामं करत राहतो, कारण की लोक येत राहतात, कामं करत राहायचे आहेत. आणि त्या कार्य करत असताना दृष्टी तियेची वरी असे, त्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी त्याची त्या सुरीवरच आहे बरं का. बाकीचे कामं चालू आहे पण त्याचं लक्ष मात्र त्या सुरीवर आहे. जसं आई असते ना, आई घरातली किती कामं करत असे तरी ते तिचं बरोबर त्या मुलाकडे लक्ष असतं. तो बाहेर खेळायला गेलाय का, उन्हात खेळतोय का, तो मातीत खेळतोय का, ते बरोबर आई लक्ष ठेवत असते. तशा पद्धतीने हा लोहार देखील दिवसभर कार्य करतोय पण लक्ष मात्र त्या सुरीवर आहे, आणि त्याचं रकाना सुरू आहे काय करायचं या सुरीचं. मग आगी आणतू घाली, मग तो काय करतो, ते पातं म्हणा, ते मूठ म्हणा, ते आगी आणतू घालतो ते पातं त्याचं. आणि मग तेने करून एक खते झाडी, म्हणजे त्याच्यामधला एक दोष जो आहे तो एक दोष त्याच्यातला कमी होऊन जातो. तावी पिटी उजरी, तापवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं काय येते, तो कठीणपणा असतो तो कमी होऊन जातो त्याच्यातला. आणि तापल्यामुळे मग पिटी म्हणजे त्याच्यावर घणाचे घाव देतो, तो हातोडीचे घाव देतो. उजरी म्हणजे त्याला थोडंसं वाकडी तिकडी असेल तर त्याला सरळ तो करतो. तेणे करून एक खते झाडी, म्हणजे हा पण दोष त्या सुरीतला गेला. खर सहाने लावी, मग खर म्हणजे खारं पाणी वगैरे असं, त्या खाऱ्या पाण्यानेच सहानीवर ते काय करतो, तो घासतो त्याला. म्हणजे एकदम उत्तम प्रकारची धार लावायची असेल तर आधी काय करावं लागेल, काही काही दोष त्याच्यातले काढावे लागते. खर सहाने लावून खाऱ्या पाण्याने सहानीवर घासावं लागेल. आणि तेने करून एक खते जाडी, एक दोष त्याच्यातला गेला. तेल सहाने लावी, म्हणजे तेल घेऊन त्या तेलाचं त्या सहानीवर तेलाने ते लावतो, परत धार लावतो अजून, आणि मग त्याच्यामुळे एक त्याची दोष आहे तो निघून जातो. आणि मग तूप सहाने लावी, मग तूप त्या सहानीवर टाकून मग त्या सुरीला अजून धार लावतो. तेने करून एक खते झाडी, म्हणजे उत्तम प्रकारची धार आता त्या सुरीला लागलेली आहे. मग आपुल्या परीचा एकू परजू आहे, म्हणजे आपल्याकडची एक चांगल्या प्रकारची मूठ आता त्याला शोभेल अशी ती तो निवडतो. एकी वासना मग तोची परजू आहे, आणि एका मताने तोच परजू, कारण की त्याला तोच शोभेल. दुसरा परजू लावला तर मूळ धातू आणि या धातूमध्ये फरक दिसणार आहे, म्हणून तोच परजू म्हणजे तीच मूठ तो लावतो. आणि सगळ्या अशा प्रकारे योग्य प्रकारे ती सुरी तयार झाली की ती सुरी तो राजाकडे घेऊन जातो, आणि रायासी ती सुरी भेट करी, म्हणजे ते राजाला तो देतो. मग राजाला ती सुरी आवडते, आणि मग राजा काय करतो, राव तयासी दाव पसाव दे. दाव म्हणजे त्याच्या मेहनतीचा मोबदला, आणि पसाव म्हणजे त्याला बक्षीस देतो की एवढ्या उत्तम प्रकारची सुरी त्यांनी आणलेली आहे. ती 100 रुपयाची सुरी असेल तर 100 रुपये ते, आणि वरून त्याला अजून काहीतरी द्रव्य मुद्रा वगैरे दिल्या जाते. राजा इतका प्रसन्न होतो. मग तो राव बैसला असे. मग आता काय होतं, त्या राजाला पण इतकी सुरी आवडलेली आहे की तो राव जेव्हा बसतो तेव्हा बैसला असे तेवेळी पुढा ठेवी, समोर ती सुरी ठेवतो, म्हणजे डोळ्याच्या समोर दिसली पाहिजे ती सुरी.
चाले तेवळी हाती धरी. तो जेव्हा चालतो, इथे मला सुरीच्या जागी मोबाईल आठवतोय बरं का, है ना. आजकाल मोबाईलची ही स्थिती आहे सध्या. आपण बसलो की तो समोर असतो, चालतो तेव्हा हातामध्ये असतो. असं इमॅजिन करा, मला दृष्टांत लगेच कळेल तुम्हाला. जेवी तेवळी मांडीवरी ठेवी. जेवताना ती सुरी तो मांडीवर ठेवतो. निजे तेवळी आडवांगी घाली, आणि झोपतं तेव्हा उशाला ठेवतो, आहे ना. एकदम सारखं वारखच आहे. आणि ऐसा तियेसी केवळा ही विसंबेना, असं त्या सुरीला दृष्टांतातले तो कधीच विसरत नाही. सोबत 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 आपणही ते यंत्र कधीच विसरत नाही. बाकी सगळं देवधर्म विसरून जाऊ, परंतु मोबाईल मात्र विसरत नाही. एक जण ते काही मोबाईलमध्ये बघता बघता रस्ता क्रॉस करत होते, आमच्या सोबत होते ते. आम्ही त्यांना थांबवलं, आपण रस्त्याच्या मध्यभागी आलेलो आहे, त्यांचं लक्ष मोबाईलमध्येच होतं. म्हटलं जाल आप कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी, कुठे धडकले बिडकली गाडी वगैरे तर. म्हणजे इतकं त्या गोष्टीचं व्यसन आहे. एखादी गोष्ट आवडल्यानंतर त्या वस्तूचा संपर्क एवढ्या प्रमाणामध्ये आपण करत असतो. आता हा दृष्टांत झाला. या दृष्टांतामध्ये आपण बघितलं अशा प्रकारची सांदी चवडीमध्ये पडलेली जी सुरी आहे, म्हणजे कुठेतरी तमामध्ये पडलेला जीव आहे. त्या जीवाकडे काय होतं, परमेश्वराचं लक्ष जातं. परमेश्वर शोधक वेदक बोधक आणि द्रावक आहेत. शोधतात त्या जीवाला, वेदक वेधल्या जातात, म्हणजे या जीवाला योग्य केलं तर हा ईश्वर प्राप्तीला याला येता येईल. आणि बोधक म्हणजे त्याला दातृत्व करतात. शोधक वेदक बोधक आणि द्रावक म्हणजे आपला आनंद जेव्हा केव्हा तो प्राप्तीला जाईल तेव्हा तो आनंद परमेश्वर त्या जीवाला देत असतात. अशा प्रकारे जीवाचं एकंदरीत तमापासून तर प्राप्तीपर्यंत जे काही थोडक्यात विवरण आहे या दृष्टांतामध्ये दिल्यामुळे सुरीच्या दृष्टांताचं एक वेगळं महत्त्व 114 दृष्टांतामध्ये आहे. अशा पद्धतीने हा दृष्टांत झाल्याचा सिद्धांत सांगतात. तैसे परमेश्वर जीवासी बोधदातृत्व देऊनी, चारी ज्ञाने निर्वाळूनी, प्राप्ती करूनी ईश्वर स्वरूपी मेळविती. तैसे परमेश्वर जीवाला काय करतात, बोध देऊन चारी ज्ञाने म्हणजे शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष, निर्वाळूनी म्हणजे पूर्ण करून त्याच्याकडनं, प्राप्ती करूनी त्या जीवाला ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीला स्वतः परमेश्वर स्वस्वरूपी त्याला घेऊन येतात. आणि स्वरूपी मेळविती म्हणजे त्याला स्वस्वरूपी आनंदामध्ये त्या जीवाला मेळवितात. खातीस्थानी परमेश्वर. खातीस्थानी म्हणजे जो लोहारस्थानी कोण आहे, परमेश्वर आहेत. गावस्थानी कर्मभूमी. गावस्थानी काय आहे, कर्मभूमीमध्ये. जेणे आणली ती स्थानी देहाभिमानिनी देवता. ज्या व्यक्तीने ती सुरी आणली ती स्थानी देहाभिमानिनी देवता किंवा ओळखणी माया धरून चला, ते बरोबर परमेश्वरापर्यंत संयोग वियोग साह्यतीने माया करी अवतारापर्यंत ते घेऊन येतात. आणि तदनंतर घेऊन येतात म्हणजे कुठे आणतात, कर्मभूमीमध्ये त्या जीवाला देवता आणत असते. देवता आपल्याला जन्मवित असते. कुठे, कर्मभूमीमध्ये. आपण लेप जोडल्या तर कर्मभूमीमध्ये जन्मविलं. आणि मग सुरीस्थानी अधिकार्या जीव. यामध्ये आकर्षण कोण आहे, दृष्टांत कोणाचा आहे, सूर्याचा दृष्टांत आहे. आणि मुख्य कोण आहे, सूर्य आहे. तर सुरीस्थानी अधिकार्या जीव आहे. दामस्थानी देवतेसे आनंद देती. आणि दामस्थानी देवतेसे आनंद देती, अर्थात देवतेला काही आनंद देता येत नाही, तिचाच आनंद तिला अधिक होतो. वितंडने स्थानी कर्मराटी अंतुनी काढूनी दैवराटी अंतू घाली. ती वेगळं करतात म्हणजे कशाच्या वेगळं करतात, कर्मराटीतनं काढून त्या जीवाला दैवराटीमध्ये टाकतात. जैसे भट्ट त्यांना कर्मराटीतनं काढून दैवराटीमध्ये आणलं. आगी अंतू घाली ती स्थानी बोध दातृत्व. सर्वप्रथम आगी अंती घातले जातं म्हणजे बोध देतात, म्हणजे अज्ञान नावाचा दोष तिथे फेडला गेला. तावी पीटी उजरी ती स्थानी धावविती पवविती झुंजविती. तावी पीटी उजरी म्हणजे डोमेग्रामी आमचे स्वामी धावविती पवविती झुंजविती यापरी एके कर्मे नासेती असं सांगितलेलं आहे.
हे सगळे जीवाचे विविध दोषरूप पाप पुण्यरूप कर्म जे आहेत ते सगळे नासतात परमेश्वर. आणि यापरी एके कर्मे नासती खर सहाने स्थानी अप्रोक्ष. मग पहिलं सहानेला जेव्हा ते लावल्या जातं तेव्हा खर सहान आहे, त्यावेळी काय आहे अप्रोक्ष ज्ञान. तिथे काय नासलं जातं, जेवढी काही कर्म जीवाने जोडलेली आहेत, अविद्येवर लागलेले लेप आहेत, ते सगळेच्या सगळे नासतात अप्रोक्ष ज्ञानामध्ये. तेल सहाने स्थानी सामान्य. सामान्य ज्ञान जिथे तेल सहान आहे तेथ मळ नासती. 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवतेंचे मळ. किती देवता आहेत, 81 कोटी सव्वा लक्ष, बरोबर आहेत, किती आहेत, माया धरून 10 आहेत. म्हणजे या ठिकाणी एवढे मळ जीवाला लागलेले आहेत. त्यापैकी 81 कोटी सव्वा लक्ष नवदेवतेंचे मळ नासले जातात. आद्यमळ तसाच राहतो सामान्य ज्ञानामध्ये. तूप सहाने स्थानी विशेष. आणि तूप सहान शेवटची सहान आहे. शेवटी तूप टाकून त्या सहानीवरती धार लावल्या जाते. म्हणजे काय बरं, ते विशेष ज्ञान आहे. तिथे काय केलं जातं, अयोग्यता नासुनी योग्य करीती. मळाचे म्हणजे कर्माचे कठीणत्व आणि मळाची हिरवठाण त्या ठिकाणी नासल्या जातात. अव्हेरणाचा जो काही दोष आहे तो तिथे नासल्या जातो. आणि योग्य करतून परजुस्थानी चरमदेह. परजुस्थानी चरमदेह आहे. रायस्थानी ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करीती. म्हणजे परजू वाते, नवीन परजू लावल्या जातो किंवा तोच परजू लावतात. म्हणजे चरम देह त्या जीवाला दिल्या जातं, नंतर ते काढून घेतलं जातं सगळं. रायस्थानी ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करीती. आणि राजाला ती सुरी भेट करणं म्हणजे व्यक्त परमेश्वर अव्यक्त स्वरूपी त्या जीवाला पावन करतात. आणि विदेह बल्लो आहेत, त्यांचं मत सांगतात. खातीस्थानी उभयदृश्य अवतार, रायस्थानी परदृश्य अवतार. केविना श्रीप्रभूंच्या ठाई सकळ अवतार योग्य करुनी लाविती. सकळ अवतार योग्य करून श्रीप्रभूंकडे पाठवतात. आणि श्रीप्रभू प्रतिदिनी 60 जीवांना अविद्याच्छेद करतात असं म्हटलेलं आहे. किंवा ते अर्ध कैवल्य देता, साधन न देती साध्य देते असं म्हटलेलं आहे. अथवा बीजे करावयाची प्रवृत्ती तरी अवतार अवतारा निरोविती. म्हणजे हे अवतार त्या अवतारांकडे आणून देतात. म्हणजे जेव्हा आमच्या स्वामींना बीजे करायचंय तेव्हा ते म्हणतात तुम्हा गोविंद गती नाही का. श्रीप्रभूंना जायचं तेव्हा ते काय म्हणतात, जाय मेली माता पुरा. हे अवतार त्या अवतारांना निरोवितात त्या जीवाला. दाव पसाव तो साधीकरणी लाभे. अधिकरणाचं सन्निधान लाभणं हे दाव पसाव आहे. मोक्ष देती का प्रेम देती. ना अधिकरणी तरी किंवा अवतारी तरी आघादे स्वरूपी अवताराचा तो खुवाती. म्हणजे मोक्ष देतात त्या जीवाला किंवा प्रेम देतात. आणि अवताराचा जो तोष आहे त्या जीवाप्रती होत असतो. न विसंबने स्थानी सुखा वेगळा केवळाई न करीतो. तो राजा जो आहे त्या सुरीला कधी विसरत नाही, सोबत ठेवतो. तसं प्राप्तीला गेलेला जो जीव आहे तो परत कधी ईश्वर स्वरूपाच्या वेगळा होत नाही. तो ईश्वर स्वरूपाच्या ईश्वरीचे ते सगळेही नित्य. यामध्येही ईश्वराची प्राप्ती जी आहे ती जशी तशी येते. एकदा झालेली प्राप्ती त्याला अनित्यता नाही, ते कायमस्वरूपी नित्य झालं. भाई देव व्यास ते म्हणतात तैसे निमित्त विधीचा कष्टी तावीला. तावी पिटी उजरी म्हणजे निमित्त विधीमध्ये कष्ट अधिक, त्याच्यामध्ये आपण तावी पिटी उजरी आपलं होऊन जातं. आक्षेपाचा घाई घडीला. चर्चेमध्ये आक्षेप वगैरे सगळं हे त्याच्यामध्ये ते जे घाव येतात त्याच्यामध्ये आपण घडतो. ज्ञान श्रवण करताना वैचारिक पातळीने आपण घडतो. त्या ज्ञानाचं आचरण करताना मानसिक जीव स्वरूप पातळीवर आपण ते घडत असतो. आणि चतुर्विधा दुःखाचे सहाने लावणी प्रेमासी पात्र केला. आणि निर्वेद अनुताप अनुशोच आर्त अशी चतुर्विध प्रकारची सान आहे. तेल सान, तूप सान, कर सान, त्यासी लावून त्या जीवाला प्रेमासी पात्र केला. म्हणजे प्रेमाला पात्र त्या जीवाला केल्या जातं. अशा प्रकारचा हा दृष्टांत जो आहे तो स्वामींनी आमच्या भटोबासांना निरूपण केलेला आहे. आणि मग स्वामी सांगतात ऐसे गोसावी संभोखिले. असं स्वामींनी संभोग
म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे. स्वामी म्हणतात सौंदनी आणतू वस्त्र चुरीजे. सौंदनी आणत म्हणजे कपडे धुण्याचं जे काही धातूचं किंवा दगडाचं भांडं आहे मोठं, त्यामध्ये वस्त्र चुरीजे धुईजे ओपविजे, चांगल्या प्रकारे खळखळून ते वस्त्र जर का धुतलं वगैरे सगळं काही केलं. तेल खार दिजे मग तांतू पुटे डोळ्या मळू लागे ऐसे होय. म्हणजे ते वस्त्र जर का चांगलं स्वच्छ निघालं तर काय होतं, म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये टाकलं की अजून ते वस्त्र चांगलं निघतं वगैरे. तर असं केल्याने काय होतं की त्या वस्त्राचे जे काही डाग वगैरे सगळे निघून जातात आणि डोळ्याचा मळ लागेल. इतकं कधी कधी इतकं पांढरं शुभ्र असतं वस्त्र की बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्या डोळ्याचा मळ त्याला लागू शकेल. मुळात तसं काही लागत नसतं. हे कल्पना केली की किती स्वच्छ आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात ना की इतकी शांतता आहे की टाचणी पडली तरी आवाज येईल. असं टाचणीचा आवाज येतो का कधी? येत नसतो. परंतु शांततेचा अतिशय सांगितलेलं आहे. किती शांतता आहे ते सांगितलंय त्याच्यामध्ये. तशा प्रकारे इतकी स्वच्छ झालंय की डोळ्याचं देखील मळ लागेल जर का आपण बघितलं तर. मग जे बिंब दिजे ते ठाके. मग त्या वस्त्रावर जे काही तुम्हाला नक्षी काढायची आहे ती त्याच्यावर निघू शकते. तर तिथे देमाईसा बसलेले आहेत. हाजी देव जरी काहीसे नाही न पविजे. ते म्हणतात देवा, देव जर का कशाने भेटणारच नसेल तरी वायाची का चेंदा खावा. उगच देवाकडे येऊन कशाला शिळं पाकन हे ते निरसे विरसे अन्न खात राहायचं. सुखे असावे नाका आपल्या बापा भावाच्या घरी. बापा भावाच्या घरी कसं असावं? सुखे असावं. पण आपण सुखे एक विशिष्ट वेळेपर्यंतच असतो, विशिष्ट वयापर्यंत. एका विशिष्ट वयानंतर आपलं सुख सुख राहत नाही, फक्त मानलेपणाचं राहतं. वांचून आपल्याला नंतर तेवढीशी किंमत तिथे नसते. आणि ते म्हणतात की बापा भावाच्या घरी असावं सुखे संतोषे तूप भात खाऊन. यावरी स्वामी म्हणतात देमतीला की जोंधळे नाही तरी काही पेवी आमेद्य घालू येईल. जे तुमच्याकडे जर का धान्य नाही आहे तर तुम्ही केर कचरा पेराल का त्याच्यामध्ये, त्या शेतामध्ये? एक तर काहीच पेरू नका. जर का देव भेटत नसेल तर प्रपंच पण जोडू नका. आपण म्हणतो देव भेटणारच नाही मग त्याच्यापेक्षा प्रपंचच करू आता. तसं नाही. आपल्याला त्यातल्या त्यात जेवढं जमेल तेवढं परमेश्वराचं विधिविधान जे आहे जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. पूर्ण नाही जमलं, 100% नाही जमलं तर 1% का होईना ते केलंच पाहिजे आपल्याला. आणि अमेध्य म्हणजे कचरा वगैरे घाण वगैरे आपण पेरतो का? जर का धान्य नसेल तर शेतकरी ते रिकामं ठेवेल ते शेत, पण त्याच्यामध्ये तो घाण आणून टाकणार नाही. अन्न नाही तरी काही विक खाऊ येईल. अन्न नाही आहे खायला आणि भूक लागलेली आहे आणि तिथे विष आहे बाटलीमध्ये वगैरे, तर पिऊ का आपण ते? तहान लागलेली आहे, ते विष पिणार का? खूप तहान लागलेली आहे आणि तिथे फिनाईल आहे, तर पिल्या जाईल का ते? काही लोक पितात बरं का फिनाईल पण. म्हणजे किती काही जरी झालं, किती भूक लागली, किती तहान लागली तरी आपण अखाद्य खाणार नाही. तशा प्रकारे प्रपंच हा अखाद्य आहे. तरी होत सांता हेची करिता होईल की. म्हणजे तरी होत सांता म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, नाही होणार असं म्हणू नका. काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं प्राप्त होईल. आणि करीत सांता, जर का तुम्ही करू म्हटलं तर काही ना काही त्याच्यातनं तुम्हाला लाभ होणारच आहे. हे आजच्या सुरीच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे. आजचा हा दृष्टांत जो आहे 40 क्रमांकाचा दृष्टांत सूर्येचा बघितल्यानंतर संबंधित उत्तरार्ध 39 क्रमांकाची निरूपिता भट्टा ईश्वर अप्राप्ती करणे या लीळेचं श्रवण आणि चिंतन आपण केलेलं आहे. दंडवत हो